आज शिव आणि गौरीच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष झालंय, पण तरीही दोघांमध्ये एक अव्यक्त शांतता होती. शिव कॉलेजमध्ये प्राध्यापक, धीरवान आणि स्वभावाने गंभीर, तर गौरी एक समजूतदार आणि जबाबदार मुलगी होती. गौरी पूर्वी अशी नव्हती. ती खेळकर, निष्पाप, शुद्ध आणि फुलपाखरासारखी फिरणारी मुलगी होती. पण म्हणतात ना, आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. गौरीच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. 1 वर्षापूर्वीची गौरी आणि आजची गौरी यात जमीन आसमानचा फरक होता. शिव आणि गौरीचे लग्न अशा परिस्थितीत झाले की दोघांचेही आयुष्य बदलून गेले. 1 वर्षापूर्वी काही मुली वधूला तयार करत होत्या. ही वधू दुसरी तिसरी कोणी नसून गौरी होती. सर्व मुली गौरीला चिडवत होत्या. एक मुलगी म्हणाली, "अरे वा, गौरीचे काय नशीब आहेत. ती तिच्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करत आहे." दुसरी मुलगी म्हणाली, "हो, तू अगदी बरोबर बोलत आहेस. सगळ्यांनाच असं भाग्य मिळत नाही. त्याशिवाय वीर खूप देखणा आणि सुसंस्कृत मुलगा आहे आणि तो गौरीवर खूप प्रेम करतो." हे बोलून सगळे हसायला लागतात. हे सर्व ऐकून गौरीचे गाल लाजेने लाल होतात, ज्यामुळे ती लाजेने डोळे खाली करते. सगळे हसत आणि विनोद करत असताना अचानक त्यांना बाहेर काही आवाज ऐकू येतो. गौरीला तिथे सोडून सगळे बाहेर येतात. गौरी ही खिडकीतून बाहेर पाहते. गौरीचे वडील बोलत असतात, "हे बघा, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, कृपया असे दुष्कृत्य करू नका," असे म्हणत ते त्यांच्या पायावर पगडी ठेवतात. वीरचे वडील बोलतात, "आम्ही तुम्हाला सांगितले आहे की एकतर आम्हाला हुंड्यात गाडी हवी, नाहीतर आम्ही आमच्या मुलाची वरात परत घेऊन जात आहोत." गौरीचे वडील, "कृपया माझ्या मुलीवर असा अन्याय करू नका. मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त केले आहे." वीरचे वडील, "तर आम्हीही या लग्नाला हो म्हटले आहे. नाहीतर वीरसाठी अनेक चांगल्या कुटुंबातून प्रस्ताव आले होते, पण आम्ही वीरच्या इच्छेला होकार दिला आणि तुमच्या कुटुंबाशी नाते जोडले. तुम्हाला चांगलेच माहिती आहे की तुमचा दर्जा आमच्यासारखा नाही, पण समाजात आम्हालाही चेहरा दाखवावा लागतो. शेवटी आमचाही काही दर्जा आहे आणि प्रत्येकजण हुंड्यात गाडी देतो. ही समाजाची प्रथाच आहे, जी सर्वजण पाळतात आणि आम्ही आमच्या मुलाला इतके शिक्षण दिले आहे की त्याला थोडा आदर मिळालाच पाहिजे. आम्ही तुम्हाला असेही सांगितले होते की आमच्या पाहुण्यांची चांगली काळजी घेतली पाहिजे." गौरीचे वडील म्हणतात, "मी कोणतीही कसर सोडलेली नाही. मी माझ्या क्षमतेपेक्षा जास्त केले आहे." वीरचे वडील उपहासाने म्हणतात, "ते स्पष्टपणे दिसत आहे तुम्ही कसली व्यवस्था केली आहे ते. तुमच्या जावयाला गाडी देणे इतकेही तुमच्याकडे साधन नाही. तुम्ही कोणत्या कुटुंबासोबत संबंध जोडले आहेत भाऊ?" वीरची काकू, जी आतापर्यंत हे दृश्य पाहत होती, ती म्हणते, "आम्हाला काहीही माहीत नाही. एकतर तुम्ही आम्हाला गाडी द्या किंवा मी ही लग्नाची वरात घेऊन जाईन." असे म्हणत ते सर्वजण निघून जातात. वीर उभा राहून फक्त पाहत राहतो, पण त्याच्या वडिलांना काहीही बोलत नाही. गौरीचे वडील सर्वांसमोर हात जोडून विनवणी करू लागतात. तोपर्यंत गौरीही बाहेर येते आणि डोळ्यात पाणी आणून सगळं पाहत राहते. तिला विश्वासच बसत नाही की हा तोच वीर आहे ज्याने तिच्यावर प्रेम केलं होतं आणि आयुष्यभर साथ देण्याची शपथ दिली होती, ज्याने तिच्याबद्दल कोणाचेही एक शब्दही ऐकले नव्हते आणि आज त्याच्यासमोर तिच्या वडिलांचा अपमान होत होता आणि तो शांतपणे तमाशा पाहत होता. खरं तर ही आपल्या समाजाची विडंबना आहे. हुंड्याच्या राक्षसाने खूप मुलींचे आयुष्य खराब केले आहे. लग्नानंतर हुंड्यासाठी किती मुलींना जाळून मारले आहे. देवालाच माहीत या राक्षसाने किती वडील कर्जात बुडवले आहेत. पण या सगळ्यात मारला जाणारा एक गरीब बाप असतो, जो आपल्या कष्टाच्या पैशाने आपल्या मुलीला शिक्षण देतो आणि तिला वाढवतो. यासाठी कोणीतरी पुढाकार घेतलाच पाहिजे. कोणीतरी जागरूक असले पाहिजे. कोणीतरी एक उदाहरण घालून दिले पाहिजे ही वाईट प्रथा उखडून काढण्यासाठी. बरं, आज गौरीसोबतही असंच काहीसं घडलं होतं. गौरीचे वडील त्यांना सांगत राहतात, "माझ्या मुलीला मंडपात सोडू नका. मग तिच्याशी कोण लग्न करेल?" ते विनवणी करत असतात. हे बोलताच त्यांची दृष्टी अंधुक झाली. त्यांना चक्कर आली. ते खाली पडणारच असतात, तेवढ्यात कोणीतरी त्यांना हात पकडून आधार देतो. गौरीच्या वडिलांना दिसते की ते त्यांचे जुने मित्र प्रतापराव होते, जे त्यांच्या गावातील एक आदरणीय आणि प्रसिद्ध व्यक्ती होते. "पाहिलं का मित्रा, माझ्या मुलीवर किती मोठी आपत्ती आली आहे. आता मी काय करू? आता तिच्याशी कोण लग्न करेल?" प्रतापराव म्हणतात, "काळजी करू नकोस जगदीश.
जोपर्यंत तुझा मित्र आहे तोपर्यंत तुझ्या मुलीचे काहीही वाईट होणार नाही. जगदीशराव त्याच्याकडे पाहतात. प्रतापराव म्हणतात, मी सगळं पाहिलं आणि ऐकलं आहे. तू काळजी करू नकोस. माझा मुलगा गौरीशी लग्न करेल. तिथे उपस्थित असलेले सर्व लोक जे आतापर्यंत हा शो पाहत होते त्यांच्याकडे आश्चर्याने पाहत होते. जगदीशराव हात जोडून त्यांच्यासमोर उभे राहतात आणि म्हणतात, मित्रा, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. प्रतापराव म्हणतात, काय म्हणतोयस जगदीश? तू मला एकदा संकटात मदत केली होतीस. मग तू माझ्यावर उपकार केले होतेस का? आणि मी आधीच ठरवलं होतं की मी तुझ्या मुलीला माझ्या घरची सून बनवेन. पण परिस्थिती अशी होती की मी काहीही बोलण्यापूर्वीच तुझ्या मुलीचे लग्न ठरले. आणि आज जेव्हा देवाने मला हे सौभाग्य दिले आहे की गौरीसारखी प्रतिभावान मुलगी माझ्या घराची सून बनते, तेव्हा मी मागे हटणार नाही. असे म्हणत ते त्यांच्या मुलाला शिवला बोलवतात. त्यानंतर जगदीशराव गौरीला मंडपात बोलवतात. गौरीला अचानक काय झाले ते समजत नव्हते. येताना ती लग्नाचा मंडप पाहते आणि विचार करते की आज ती या मंडपात वीरची वधू बनणार होती. पण नशिबाचा खेळ. याच मंडपात ती दुसऱ्याची पत्नी होणार आहे. ती भानावरच नव्हती. ती फक्त रिकाम्या डोळ्यांनी नशिबाचा हा तमाशा पाहत होती. तिची अवस्था पाहून शिवही दुःखी होतो. विधीपूर्वक दोघांचे लग्न होते. गौरीची पाठवणी होते. प्रतापराव आणि शिव तिला त्यांच्या घरी घेऊन येतात. घरी येऊन तो दारावरची बेल वाजवतो. शिवची आई दार उघडते आणि आश्चर्याने पुढे पाहते. गौरी प्रतापराव आणि शिवसोबत उभी आहे. तिने लग्नाचा पोशाख घातला आहे. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू. शिवची आई तिच्या नवऱ्याकडे आश्चर्याने पाहते. मग प्रतापराव तिला गप्प राहण्याचा इशारा करतात आणि म्हणतात, सविता, तू अशीच उभी राहशील का? जा आत, जाऊन आरतीची थाळी घेऊन ये आणि तुझ्या सुनेचे स्वागत कर. शिवची आई गौरीची आरती करते आणि तिचा गृहप्रवेश केल्यानंतर तिला घरात आणते. आत आल्यावर प्रतापराव शिवला म्हणतात, गौरीला तुझ्या रूममध्ये घेऊन जा. त्यानंतर प्रतापराव स्वतः त्याच्या पत्नीला सर्व हकीकत सांगतात. हे ऐकून सविताबाईंना गौरीबद्दल वाईट वाटते. पण मग ती आनंदाने म्हणते, तुम्ही खूप छान केलं. मला गौरीला माझ्या घरची सून बनवायचीच होती. दरम्यान शिव गौरीला त्यांच्या खोलीत घेऊन येतो. तो गौरीला सांगतो की तू थकली असशील, जा आणि कपडे बदल. गौरी जी आत्तापर्यंत भानावर नसते ती अचानक रडू लागते आणि विचार करते की जर आज शिव नसता तर तिचे काय झाले असते, तिच्या वडिलांचे काय झाले असते. ती शिवसमोर हात जोडून उभी राहते आणि त्याच्या पायांना स्पर्श करते आणि म्हणते, मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. तुम्ही आणि बाबांनी माझी इज्जत वाचवली. शिव म्हणतो, असं काहीही नाहीये गौरी, जास्त विचार करू नकोस. जा आणि कपडे बदल. गौरी थकलेल्या पावलांनी बाथरूमकडे जाते. कपडे बदलल्यानंतर गौरी बाजूला उभी राहते. मग काहीतरी विचार करून ती एक बेडशीट आणि उशी घेऊन जमिनीवर झोपू लागते. शिव तिला पाहतो आणि म्हणतो, मी इथे सोफ्यावर झोपेन, तू बेडवर झोप. असे म्हणत तो डोळे मिटून सोफ्यावर झोपतो. गौरी झोपताना विचार करू लागते की शिवचे आयुष्य तिच्यामुळे उद्ध्वस्त झाले आहे. ना तिने वीरशी लग्न करण्याचा आग्रह धरला असता, ना तिच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले असते, ना शिवला तिच्याशी लग्न करावे लागले असते. आणि ती स्वतःला प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार समजू लागते. वडिलांचा शब्द पाळण्यासाठी शिवला माझ्याशी लग्न करायला भाग पाडले गेले. हा विचार करून आणि तिच्यासोबत जे काही घडले ते तिच्या नशिबात लिहिले आहे याचा विचार करून ती शांतपणे ते स्वीकारते. मग ती डोळे बंद करते. डोळे बंद करताच आज जे काही घडले ते तिच्या डोळ्यासमोर चित्रपटासारखे चालू होते. रात्री उशिरा तिला झोप लागते. दुसऱ्या दिवशी गौरी सकाळी लवकर उठते, स्वयंपाकघरात जाते आणि सर्वांसाठी नाश्ता बनवते. कॉलेजची तयारी करून शिव खाली येतो. ते दोघेही नाश्त्याच्या टेबलावर एकमेकांकडे पाहतात, पण काहीही बोलत नाही. नाश्ता करून शिव कॉलेजला निघून जातो आणि गौरी तिच्या घरातील कामात व्यस्त होते. संध्याकाळी शिव घरी येतो तेव्हा त्याला गौरी तिच्याच विचारात बुडलेली दिसते. इथे गौरीला वाटते की शिवने तिच्यावर उपकार केले आहेत. जर त्याने तिला स्वीकारले नसते तर तिचे काय झाले असते कोणास ठाऊक. तिच्या डोळ्यात शिवबद्दलचा आदर वाढतो. गौरी ठरवते की आता ती तिच्या पत्नीची कर्तव्ये पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल.
आणि एक चांगली पत्नी आणि एक चांगली सून म्हणून तिचे कर्तव्य पार पाडेल. गौरीसोबत हे सगळं घडलं आणि तिची सगळी स्वप्न भंगली गेली असं समजून शिव काहीच बोलत नाही. ज्या व्यक्तीवर ती प्रेम करते त्यानेही तिचा विश्वासघात केला. या सगळ्यातून सावरण्यासाठी तिला थोडा वेळ लागेल. दोघेही आपापल्या विचारात हरवलेले असतात. ते एकमेकांशी बोलत नाही. दोघेही खोलीत उपस्थित असूनही खोलीत नेहमीच शांतता असायची. आता हे रोजचेच झाले होते. दोघेही अगदी गरजेच्या वेळीच बोलत असत आणि तेही जवळजवळ नगण्यच. दोघांनीही ही शांतता मिटवण्याचा प्रयत्न केला नाही, पण दोघेही एकमेकांची काळजी घेत. गौरी शिवची पत्नी म्हणून सर्व कर्तव्ये अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडत होती. त्याचे कपडे काढत होती, इस्त्री करत होती, रुमाल आणि मोजे जागेवर आणून ठेवत होती. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेत होती. शिवचे आईवडीलही गौरीच्या वागण्याने खूप खुश होते. गौरी सर्वांसमोर हसत खेळत राहायची, पण शिवसमोर मात्र काहीही बोलत नव्हती. शिवसुद्धा गौरीची पूर्ण काळजी घेत होता. तिच्या सर्व गरजा पूर्ण करत होता. कधीकधी तो भेट म्हणून साड्याही आणायचा. गौरीच्या वाढदिवसाला त्याने तिला एक अतिशय सुंदर हारही दिला, जो गौरीने खूप प्रेमाने ठेवला. कधी तो तिला स्वयंपाकघरात मदत करायचा, कधी कपडे सुकवण्यात, कधी बाजारातून काही सामान आणायचे असेल तर तो शांतपणे ते आणून ठेवायचा. एक प्रकारे दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती, पण दोघात संवाद मात्र होत नव्हता. गौरीचा शिवबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढत होता. इकडे शिवलाही गौरीसारखी पत्नी मिळाल्याने तो स्वतःला भाग्यवान समजत होता. पण तरीही ती शांतता तोडण्याची हिंमत कोणातच नव्हती. हळूहळू त्यांच्यात थोडं हास्य आणि विनोद होऊ लागला, पण तरीही ते पती पत्नीसारखे राहत नव्हते. या चढ उतारांमधून जात असताना त्यांच्या लग्नाला 1 वर्ष उलटून गेले. दुपारी गौरी खिडकीजवळ उभी राहून बाहेर पाहत होती. आज अचानक गौरीला त्याच गोष्टी आठवू लागल्या ज्या ती विसरायला लागली होती, आणि हे सगळं विचार करत असताना तिचे डोळे अश्रूंनी भरले. शिव सोफ्यावर बसून गौरीकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता. गौरीचे अश्रू त्याच्या डोळ्यापासून लपले नव्हते. तिच्या अश्रूमुळे त्यालाही वेदना होत होत्या. गौरीला अशा अवस्थेत पाहून शिवला तिला मिठी मारायची इच्छा झाली, पण त्यांच्यातील शांतता आणि संकोच त्याला तसे करण्यापासून रोखते. सविताबाई तिला हाक मारतात. गौरी त्यांच्या जवळ जाते. बेटा, आज शिवरात्री आहे. शिवचा वाढदिवस आहे आणि तुमच्या लग्नाचा पहिला वाढदिवसही आहे. आपण महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येऊ. तुम्ही दोघेही लवकर तयार व्हा. आपण सगळे लवकरच निघू. गौरी हो आई असं म्हणत ती तिच्या खोलीत जाते आणि शिवला तयार होण्यास सांगते. तयार झाल्यावर सर्वजण महादेवाच्या मंदिरात जातात. मंदिरात पूजा करत असताना संध्याकाळ होते. आई बाबा शिव आणि गौरीला वेळेवर परत घरी येण्यास सांगून आधीच घरी निघून जातात. त्यांच्या जाण्यानंतर भक्तांचा एक गट मंदिरात येतो, जो महादेवाचा प्रसाद म्हणजेच भांग थंडाई घेऊन आलेले असतात. एका बाजूला भांग नसलेली थंडाई असते आणि दुसऱ्या बाजूला भांग असलेली थंडाई असते. शिव भांग नसलेली थंडाई घ्यायला जातो, पण नंतर त्याला कॉल येतो. बोलत असताना तो भांग असलेल्या थंडाईचा ग्लास कधी उचलतो आणि पितो हे त्याला कळतही नाही. गौरी मंदिराच्या अंगणात शिवची वाट पाहत असते. तो येताच गौरी म्हणते, आता आपल्याला घरी जायला हवे, खूप उशीर झाला आहे. शिव काहीही बोलत नाही आणि तिच्यासोबत चालू लागतो. थोड्याच वेळात दोघेही घरी पोचतात. घरी पोचल्यानंतर त्यांना कळते की आईबाबांना काही महत्त्वाच्या कामासाठी गावी जायचे आहे. आता शिव आणि गौरी दोघे घरात एकटे होते. शिव भांगच्या नशेत डुबू लागला. त्याला सगळं अस्पष्ट दिसतं आणि तो स्तब्ध होऊन त्याच्या खोलीत पोहोचतो. इथे गौरी कपडे बदलून आरशासमोर बसली होती आणि आजच्या पूजेत जेव्हा शिव आणि गौरी पतीपत्नी म्हणून बसले होते हे आठवून हसत होती. मग शिव येतो आणि गौरीच्या मागे उभा राहतो. ते दोघेही आरशातून एकमेकांकडे पाहत असतात. गौरी उभी राहते. शिव तिला मागून मिठी मारतो. त्याच्या अशा स्पर्शाने गौरी घाबरते. शिवचा गरम श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होता. त्यामुळे गौरी थरथर कापत होती. तिच्या हृदयाचे ठोके जलद होत होते. ती डोळे घट्ट बंद करते. शिव गौरीला म्हणतो,
गौरी, जे मी तुला आजपर्यंत सांगू शकलो नाही ते मी आज सांगत आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी खूप नशीबवान आहे, मला तुझ्यासारखी बायको मिळाली. मी तुला आजपासून नाही तर जेव्हापासून मी तुला पहिल्यांदा मंदिरात पाहिले होते ना, तेव्हापासूनच प्रेम करतो. तेव्हापासून मी मनातल्या मनात तुझ्याशी लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागलो. जेव्हा मला तुझ्याबद्दल कळाले तेव्हा तुझे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरले होते आणि माझे मन तुटले. त्या दिवशी जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता तुझ्याशी लग्न केले. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो गौरी. मग गौरी म्हणते, मीही तुमच्यावर खूप प्रेम करते शिव. तुमच्या चांगुलपणाने माझे मन जिंकले आहे. जेव्हा मला कोणाची तरी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. वीरच्या विश्वासघातानंतर मी ती जागा दुसऱ्या कोणालाही देऊ शकले नसते. पण तुम्ही माझी आणि माझ्या वडिलांची इज्जत वाचवून माझ्यावर खूप उपकार केलेत आणि मी हे उपकार कधीही विसरणार नाही. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. शिव म्हणतो, मी तसं काहीही केलं नाही गौरी. माझ्या प्रेमाला उपकार म्हणू नकोस. मी जे केले ते माझ्या प्रेमासाठीच केले, कोणावर उपकार करण्यासाठी नव्हे. मला फक्त तू हवी होतीस आणि महादेवाने माझ्या आयुष्यात तुला आणले. गौरीला त्याच्याबद्दल जे वाटते तेच तोही विचार करतो हे ऐकून गौरीला आनंद होतो. मग शिव तिच्या खांद्याला दोन्ही हाताने पकडून स्वतःकडे वळवतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवतो. थोड्या वेळाने ते एकमेकांपासून वेगळे होतात. गौरी लाजेने तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवते. शिव तिला उचलून बेडवर झोपवतो आणि खोलीचे दिवे बंद करतो. आज ते खऱ्या अर्थाने पती पत्नी बनले होते. आज शिव आणि गौरी एक झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गौरी डोळे उघडते तेव्हा तिला शिवच्या छातीवर तिचे डोके आढळते. ती अचानक उठते आणि रात्रीच्या घटना आठवून तिचे गाल लाजेने लाल होतात. ती पटकन उठते आणि बाथरूमकडे धावते. आंघोळ करून ती बाथरूममधून बाहेर पडते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. मग तिला दिसते की शिव त्याचे डोके धरून बसला आहे. ती शिवला प्रेमाने विचारते, काय झालं तुम्हाला? गौरी, माझं डोकं खूप दुखत आहे. मला काल रात्रीचे काहीच आठवत नाही. आपण काल मंदिरातून परत आलो त्यानंतर काय झालं? मी माझ्या खोलीत कसा पोहोचलो? काल रात्री काय झालं ते मला काहीच आठवत नाहीये. माझे डोके दुखण्याने फुटत आहे. हे ऐकून गौरीच्या हातातून टॉवेल खाली पडतो आणि तिचे डोळे अश्रूंनी भरून येतात. ती तिथून पळून जाते आणि स्वयंपाकघरात येऊन रडू लागते. तिला कळत नाहीये की काल रात्री त्यांच्यात जे घडलं ते शिवला कसं सांगायचं. शिवला तर काहीच आठवत नाहीये. तो तिच्याबद्दल चुकीचा विचार करेल हा सगळा विचार करून ती आणखीन जोरात रडू लागते. मग तिला शिवचा आवाज ऐकू येतो, गौरी चहा आण. गौरी तिचे अश्रू पुसते आणि शिवला चहा देण्यासाठी जाते आणि तिथून पटकन निघून येते. गौरीला असे वागताना पाहून शिवला थोडं विचित्र वाटतं. तो स्वतःशीच म्हणतो, आज गौरीला काय झालंय? ती खूप विचित्र वागत आहे. तो पटकन कॉलेजसाठी तयार होतो. तयार झाल्यानंतर शिव खाली येतो आणि नाश्त्याच्या टेबलवर बसतो. गौरीला लवकर नाश्ता तयार करायला सांगतो. गौरी नाश्ता घेऊन येते, पण शिवशी नजरही मिळू शकत नाही. ती शक्य तितक्या लवकर त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते. थोड्या वेळात शिवचे आईवडीलही परत येतात. शिव विचारतो, बाबा, गावात सगळं ठीक आहे ना? तुम्ही अचानक निघून गेलात? शिवचे वडील म्हणतात, हो हो, सगळं ठीक आहे. आम्ही गावातील त्या जमिनीचा खटला जिंकला म्हणून वकिलाने आम्हाला बोलावले. ही तर चांगली गोष्ट आहे बाबा. चला निघतो मी आता. असं म्हणत शिव कॉलेजला जातो. 1 महिना असाच जातो. गौरी क्वचितच शिवच्या समोर जायची. तो झोपल्यानंतर ती खोलीत यायची आणि तो उठण्यापूर्वी खोली सोडून जायची. शिव अनेक दिवसापासून गौरीचे वर्तन पाहत होता. त्याला समजत नव्हते की असे काय झाले आहे की गौरी त्याच्यासमोर थांबत नाही. ती नेहमीच त्याला टाळण्याचा प्रयत्न करते, पण तरीही तो तिला काही विचारत नाही. एके दिवशी स्वयंपाकघरात काम करत असताना गौरीला मळमळल्यासारखं होतं. ती पटकन बाथरूमकडे धावते. तोंड धुवून ती स्वतःला आरशात पाहते. मग तिला आठवते की या महिन्यात तिची मासिक पाळी चुकली होती. ती घाबरू लागली, गोंधळून गेली आणि स्वतःशीच म्हणू लागली, हे कसं शक्य आहे? जर असं झालं तर मी शिवला काय उत्तर देऊ?
जर त्याने मला चुकीचं समजलं आणि मला प्रश्न विचारू लागला तर? त्याला तर काहीच आठवत नाही. अरे देवा, आता मी काय करू? काही वेळाने ती तिचे सर्व काम संपवते आणि डॉक्टरांकडे जाते. तिथे डॉक्टर तिला तपासतात आणि काही चाचण्या करायला सांगतात. ती तिथे बसून रिपोर्ट्सची वाट पाहते. काही वेळाने रिपोर्ट्स येतात. अभिनंदन मिसेस पाटील, तुम्ही गर्भवती आहात. डॉक्टरांकडून हे ऐकून गौरीला धक्काच बसतो. ती विचार करू लागते, आता हे सगळं शिवला कसे सांगू? हे सर्व विचार करत ती घरी येते. शिवची आई गौरीला विचारते, बेटा गौरी, तू इतक्या घाईत कुठे गेली होतीस? काही झालंय का? गौरी मान हलवत म्हणते, नाही आई, मला बरं वाटत नाही. मी माझ्या खोलीत जाऊन आराम करू का? शिवची आई म्हणते, ठीक आहे बेटा, स्वतःची काळजी घे आणि काही हवे असेल तर सांग. गौरीला काही समजत नसतं. ती तिच्या खोलीत येते आणि जोरात रडू लागते. शिव आणि त्याच्या कुटुंबाला कसे सांगावे हे तिला समजत नव्हते. गौरी आणखी काही दिवस त्याच्याबद्दल विचार करण्यात घालवते. काही दिवस तिने लपवण्याचा प्रयत्न केला तरी ही बाब लपून राहणार नाही. या चिंतेमुळे गौरी नीट जेवतही नव्हती आणि स्वतःची काळजीही घेत नव्हती. ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली होती. तिला असे पाहून शिवला काळजी वाटू लागली की गौरीला नक्की काय झाले आहे. त्याने तिला एकदा दोनदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होती. एके दिवशी शिव कॉलेजमधून लवकर घरी येतो आणि हॉलमध्ये बसून त्याच्या वडिलांशी बोलत असतो. मग त्याची नजर गौरीवर पडते, जी पायऱ्या उतरत असते. तो तिच्याकडे काळजीपूर्वक पाहतो. सुकलेला चेहरा, खोल गेलेले डोळे, कोरडे ओठ. तिचे शरीरही खूप कमकुवत झाले होते. ती थकलेल्या पावलांनी पायऱ्या उतरत होती. तेव्हा अचानक गौरीला चक्कर आली. शिव पटकन तिथे पोचतो आणि तिला पकडतो. गौरी त्याच्या मिठीत बेशुद्ध पडते. शिव ओरडतो, गौरी गौरी, तुला काय झालंय? आई लवकर पाणी आण. पण गौरी शुद्धीवर येत नाही. तो तिला पटकन हातावर उचलून घेतो, गाडीत बसवतो आणि हॉस्पिटलला घेऊन जातो. डॉक्टर प्लीज, गौरीला काय झालं आहे ते पहा, ती अचानक बेशुद्ध झाली. शिव काळजीने डॉक्टरांना म्हणतो. डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, आपण आत्ताच पाहू. शिव बाहेर कॉरिडॉरमध्ये काळजीने फिरत असताना डॉक्टर त्याला आत बोलवतात. शिव डॉक्टरांच्या केबिनमध्ये जातो. डॉक्टर म्हणतात, हे पहा मिस्टर शिव, तुमची बायको खूप कमकुवत आहे. ती तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेत नाही का? हे ऐकून शिवला खूप वाईट वाटते. तो आजकाल त्याच्या कामामुळे गौरीकडे लक्ष देऊ शकत नव्हता. डॉक्टर म्हणतात, अशावेळी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यायला हवी. तिची प्रकृती पाहून असे दिसते की ती आजकाल खूप तणावाखाली आहे. एवढं तिच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. तिचा रक्तदाबही खूप कमी आहे. अशावेळी त्यांना शक्य तितका आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. चांगली काळजी घेतल्यास ती लवकरच बरी होईल. तुम्हाला त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. त्यांना वेळेवर औषधे देत जा. शिवला डॉक्टर काय बोलत आहेत ते समजत नव्हते. तो गोंधळलेल्या अवस्थेत डॉक्टरांना म्हणाला, ते सर्व ठीक आहे, पण डॉक्टर गौरीला काय झालंय? डॉक्टर विचारतात, तुम्ही तिचे पतीच आहात ना? शिव, हो डॉक्टर. म्हणजे तुम्हाला माहीत नाही का, गौरी 2 महिन्याची गर्भवती आहे? हे ऐकून शिवला त्याच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे वाटते. त्याला त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही. त्याला आनंद व्यक्त करावा की दुःख हेच कळत नाही. शिवचा त्याच्या गौरीवर पूर्ण विश्वास होता, पण त्याला अजूनही आठवत नाही की तो आणि गौरीने कधी इतकी जवळीक साधली आणि ती गर्भवती राहिली, आणि गौरीनेही त्याला कधी काही सांगितले नाही. थोड्या वेळाने नर्स डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये येते आणि म्हणते, रुग्ण शुद्धीवर आला आहे. डॉक्टर आणि शिव गौरीच्या खोलीत येतात. डॉक्टर विचारतात, तुम्ही कशा आहात गौरी? गौरी म्हणते, हो मी ठीक आहे डॉक्टर. आता तुम्हाला स्वतःची अधिक काळजी घ्यावी लागेल गौरी. आता तुमच्यात एक नवीन आयुष्य जोडले गेले आहे. तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या. मी तुमच्या मिस्टरांना खाण्यापिण्याबद्दल आणि औषधांबद्दल समजून सांगितले आहे. असे म्हणत डॉक्टर खोलीतून बाहेर पडतात. आता खोलीत फक्त शिव आणि गौरी उरले होते. गौरी शिवच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती. शिवही काही बोलण्याच्या स्थितीत नव्हता. गौरी घाबरते आणि मनात विचार करते की शिव आता तिच्याशी कसे वागेल.
ते माझ्यावर संशय घेतील का? मी त्यांना सगळं सांगू का? पण कसे? ते माझ्यावर विश्वास ठेवतील? असे अनेक प्रश्न तिच्या मनात येत होते. मग शिव गौरीला म्हणतो, चला आता घरी जाऊया. गौरी उठते. शिव तिला आधार देऊन उभे राहण्यास मदत करतो. संपूर्ण प्रवासात दोघांमध्ये कोणताही संवाद होत नाही. शिव गौरीला कोणताही प्रश्न विचारत नाही आणि गौरी शिवला काहीही बोलत नाही. गौरीला याबद्दल वाईट वाटत होते. ती स्वतःशीच विचार करते, शिव तिला काहीच का विचारत नाहीये? त्याला सगळं आठवतंय का? की तो गैरसमज करून घेत आहे? की मी त्याच्यावर आणखी एक जबाबदारी टाकत आहे आणि तो इतका चांगला माणूस आहे की त्याने ही जबाबदारीसुद्धा शांतपणे पार पाडण्यास सहमती दर्शवली आहे. इथे शिवही तोच विचार करत होता. तो गौरीला हे सगळे कसे विचारेल? अशा प्रकारे दोघेही आपापल्या विचारांमध्ये मग्न होऊन घरी येतात. शिवची आई विचारते, सर्व काही ठीक आहे ना बेटा? सगळं ठीक आहे. मी खूप थकलो आहे. मला खोलीत जाऊन थोडा वेळ आराम करायचा आहे. असे म्हणत तो त्याच्या खोलीत जातो आणि शिवची आई गौरीला तिच्या खोलीत जाऊन आराम करण्यास सांगते. त्याच्या खोलीत येताना शिव हे सर्व कधी घडले ते आठवण्याचा प्रयत्न करतो. मी गौरीला याबद्दल विचारू का असा मनात विचार करत असताना गौरी खोलीत येते आणि शिवच्या पायाशी बसून रडू लागते. रडत रडत गौरी शिवला म्हणते, प्लीज काहीतरी बोला. तुमच्या शांततेमुळे मला भीती वाटत आहे. तुम्ही माझ्यावर संशय तर घेत नाही ना? प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. हे मूल तुमचेच आहे. मी तुम्हाला फसवले नाही. तुम्हाला तर काहीच आठवत नव्हते. मी तुम्हाला कसे सांगू? शिव जो आत्तापर्यंत गौरीचे बोलणे शांतपणे ऐकत होता, तो तिला उचलून मिठी मारतो आणि म्हणतो, काय म्हणतेस गौरी? मी कधीच तुझ्यावर संशय घेऊ शकत नाही. पण मला आठवत नाही की हे सर्व कधी घडले. बोलत असताना अचानक शिवला काहीतरी आठवते आणि त्याचे डोळे विस्फारतात. तो गौरीला विचारतो, काय? हे सगळं शिवरात्रीच्या रात्री घडलं का? आणि तो थांबतो. गौरी सहमतीने मान हलवते. शिव लगेच तिला ओढतो आणि मिठी मारतो. गौरी, तू मला हे सांगायला हवं होतंस. गौरी रडत सांगते, मी तुम्हाला कसं सांगू? तुम्हाला तर काहीच आठवत नव्हतं. गौरीच्या निरागसतेवर आणि भोळेपणावर शिव हसतो आणि म्हणतो, मग तू मला थांबवायला हवं होतंस ना? गौरी रडत रडत म्हणते, मी स्वतःला कसे रोखू शकेन? त्या दिवशी माझ्याजवळ तुम्ही तुमचे प्रेम व्यक्त केले होते. मी खूप आनंदी होते आणि स्वतःला तुमची होण्यापासून रोखू शकले नाही. शिव आश्चर्यचकित होतो. त्याला स्वतःचाच राग येतो. त्याच्या मूर्खपणामुळे त्याने इतके सुंदर क्षण गमावले होते. मग तो अचानक म्हणतो, काय गौरी, तुलाही माझ्यावर प्रेम आहे का? गौरी हो म्हणते. हे ऐकून शिव आनंदाने उडी मारतो आणि गौरीला मिठी मारतो. गौरी गौरी, आज मी किती आनंदी आहे हे सांगू शकत नाही. आज मी पूर्ण जाणीवपूर्वक म्हणतोय, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खूप खूप खूप. पण मला हे सांगायला भीती वाटत होती, कारण तुला असं वाटू नये की मी तुझा गैरफायदा घेत आहे. कृपया मला माफ कर. मी हे म्हणायला खूप वेळ लावला. माझ्यामुळे तुला हे सगळं एकटीला सहन करावं लागलं. तुम्ही पण मला माफ करा. मीही तुमच्यावर खूप खूप प्रेम करते. पण मला प्रेम व्यक्त करायला भीती वाटत होती, कारण तुमचे माझ्यावर उपकार आहेत. म्हणूनच मी तुमचा आदर करते. पण हे सगळं प्रेमात कधी बदललं मला स्वतःला माहिती नाही. मला भीती वाटत होती की जर तुम्ही नकार दिला तर? कुठे तुम्ही इतक्या मोठ्या कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि कुठे मी, लग्नाच्या दिवशी तिच्या बॉयफ्रेंडने फसवलेली मुलगी. शिव गौरीच्या तोंडावर बोट ठेवतो. आता काहीही बोलू नकोस. देवाने आज मला खूप आनंद दिला आहे. मी खूप खूप आनंदी आहे. आणि हे बोलून शिव गौरीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो. शिव, कृपया मला खाली ठेवा. मला चक्कर येत आहे. शिव लगेच गौरीला खाली ठेवतो. गौरी जोरात हसायला लागते. मग शिवला काहीतरी आठवते आणि तो पटकन खाली धावतो आणि त्याच्या आईला मोठ्याने हाक मारतो. आई आई, तू कुठे आहेस? लवकर ये. तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी द्यायची आहे. गौरी देखील शिवच्या मागे हॉलमध्ये येते. शिवची आई विचारते, काय झालं शिवा? तू एवढा का ओरडत आहेस? शिव त्याच्या आईकडे येतो आणि म्हणतो, आई, तू आजी होणार आहेस.
हे ऐकून शिवची आई खूप आनंदी होते आणि गौरीला मिठीच मारते. अरे तू काय उभा आहेस? जा आणि स्वयंपाकघरातून मिठाई आण आणि सर्वांना खायला घाल. शिव मिठाई आणायला जातो. शिवची आई गौरीला म्हणते, गौरी, आज तुम्ही दोघांनी मला खूप मोठा आनंद दिला आहे. आता तू घरातले कोणतेही काम करणार नाहीस, फक्त आराम करायचास. तेव्हा शिव म्हणतो, आई अगदी बरोबर म्हणते. आता शिव गौरीची खूप काळजी घेत असतो. जर त्याला त्याची इच्छा असती तर त्याने तिला बेडवरूनही उठू दिले नसते. आता गौरी ही पूर्वीसारखीच गौरी झाली होती. तो आणि गौरी दररोज त्यांच्या मुलाबद्दल स्वप्न पाहत असत आणि खुश होत. दिवस असेच जाऊ लागले आणि तो दिवस आला जेव्हा शिव आणि गौरीच्या आयुष्याचे दार आनंदाने ठोठावणार होते. त्यांच्यामध्ये एक छोटेसे आयुष्य येणार होते. हॉस्पिटलमध्ये शिव ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अस्वस्थपणे फिरत होता आणि शिवची आई त्याला समजावून थकली होती. एवढी काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. मग तिने देवासमोर हात जोडून म्हटले, देवा, माझ्या मुलीचे रक्षण करा. मुलगा असो वा मुलगी, ते निरोगी असू द्या. आई आणि बाळ दोघांचेही रक्षण करा. थोड्या वेळाने त्यांना बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो आणि एक नर्स हातात एक लहान बाळ घेऊन शिव समोर येते. डॉक्टर मागून येतात आणि म्हणतात, अभिनंदन मिस्टर शिव पाटील, लक्ष्मी आली आहे. शिवचे डोळे अश्रूंनी भरून येतात आणि थरथरत्या हातांनी तो कापसाच्या गोळ्यासारखी ती मऊ नाजूक बाहुली हातात घेतो आणि तिच्या डोक्याचे चुंबन घेतो. शिव डॉक्टरांना विचारतो, डॉक्टर, गौरी ठीक आहे ना? डॉक्टर म्हणतात, तुम्ही स्वतः बघा. मग शिव गौरीकडे जातो. गौरी नुकतीच शुद्धीवर आली होती. तिचे डोळे जड होत होते. शिवला येताना पाहून ती किंचित हसते. शिव तिच्या जवळ बसतो. तिच्या कपाळाचे चुंबन घेत म्हणतो, धन्यवाद गौरी, मला इतकी छान भेट दिल्याबद्दल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.